मित्रांनो, प्रत्येक ध्येय किंवा जबाबदारी ठरवून पूर्ण केली जात नाही, पण ती ठरवल्याशिवाय योग्य वेळेवर पूर्णही करता येत नाही. जसे गुंतवणूक आज नाही केली तर गरजेच्या वेळी करायला हवी होती असा विचार येतो. तर आज आपण LICच्या जीवन लक्ष्य पॉलिसीबाबत संपूर्ण व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, जिचा प्लॅन नंबर आहे 933. 1 फेब्रुवारी 2020 पासून सुरू करण्यात आलेली ही पॉलिसी सेव्हिंग आणि संरक्षण दोघांचे कॉम्बिनेशन आहे. जीवन लक्ष्य या नावाप्रमाणेच कौटुंबिक गरजांचे लक्ष्य प्राप्त करण्याकरिता ही पॉलिसी मदत करते. तसेच पॉलिसी मुदतीपूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षणही देते. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम जाणून घेऊया पॉलिसीची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये. पॉलिसीधारकाचा पॉलिसी कालावधी दरम्यान मृत्यू झाला तर डेथ बेनिफिट आणि पॉलिसीधारकाने संपूर्ण टर्म सर्व्हाइव्ह केली तर मॅच्युरिटी बेनिफिटच्या माध्यमातून लमसम रक्कम अदा केली जाते. सोबत LICच्या होणाऱ्या प्रॉफिटमधील हिस्सा सिंपल रिव्हर्सनरी बोनस आणि असेल तर फायनल ॲडिशनल बोनस म्हणून दिला जातो. ॲक्सिडेंटल डेथ अँड डिझेबिलिटी, ॲक्सिडेंट बेनिफिट, न्यू टर्म ॲश्युरन्स आणि न्यू क्रिटिकल इलनेस बेनिफिट या रायडर्सचा अतिरिक्त प्रीमियम भरून लाभ घेता येतो. डेथ बेनिफिट आणि मॅच्युरिटी बेनिफिट एक रकमी नको असेल तर 5, 10 आणि 15 वर्षांच्या कालावधीत इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे घेता येतात. त्यासाठी कमीत कमी 5,000 रुपये महिना व 50,000 रुपये दरवर्षी इन्स्टॉलमेंटचे लिमिट आहे. पॉलिसीसाठी प्रीमियम मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली आणि इयरली मोडमध्ये भरता येतो. मंथली मोडमध्ये प्रीमियम भरण्याकरिता उशीर झाला तर 15 दिवस आणि क्वार्टरली, हाफ इयरली व इयरली मोडसाठी 30 दिवसांचा ग्रेस पिरियडही दिला जातो. जितका जास्त सम ॲश्युअर्ड त्यानुसार ठराविक दराने प्रीमियमवर सवलतही मिळते. जसे 2 लाख ते 4,90,000 सम ॲश्युअर्ड रकमेच्या 2% आणि 5 लाखांवरील रकमेच्या सम ॲश्युअर्डवर 3% सवलत दिली जाते. पॉलिसीवर 2 वर्षांचा लॉकिंग पिरियड असेल, ज्यात सर्व प्रीमियम भरलेले असतील तर लॉकिंग पिरियड संपताच पॉलिसी सरेंडर करता येते आणि कर्जाची सुविधा देखील उपलब्ध होते. कर्जाची रक्कम ही पॉलिसी सरेंडर व्हॅल्यूच्या 90% पर्यंत असते आणि पॉलिसी खरेदी करून पॉलिसीच्या अटी व शर्तींबाबत समाधान नसेल तर 15 दिवसांच्या फ्री लुक पिरियडमध्ये ती परतही करता येते. मित्रांनो, आता जाणून घेऊ पॉलिसीसाठीची पात्रता. पॉलिसी खरेदी करण्यासाठी कमीत कमी वय 18 वर्ष असेल. तसेच जास्तीत जास्त 50व्या वर्षी तुम्हाला पॉलिसी खरेदी करता येते. मॅच्युरिटी एज म्हणजे पॉलिसी पूर्ण होताना वय जास्तीत जास्त 65 वर्ष ठेवण्यात आले असून त्याच हिशोबाने पॉलिसी इश्यू केली जाते. पॉलिसीचा कमीत कमी कालावधी हा 13 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष आहे. यापैकी जो टर्म तुम्ही निवडाल त्यातून 3 वर्ष वजा करून बाकीची वर्ष तुम्हाला प्रीमियम भरावा लागणार आहे, म्हणजे तो असेल तुमचा प्रीमियम पेईंग टर्म. पॉलिसी खरेदीसाठी कमीत कमी 1 लाख रुपये बेसिक सम ॲश्युअर्ड म्हणजे विम्याची मूळ रक्कम तुम्हाला घ्यावी लागेल. पण जास्तीच्या बेसिक सम ॲश्युअर्डसाठी कोणतीही मर्यादा नाही. 10,000 रुपयांच्या पटीत कितीही रक्कम तुम्हाला निवडता येते. नेमकं किती प्रीमियम भरावा लागू शकतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर 1 लाख सम ॲश्युअर्डचे उदाहरण आपण बघू. समजा पॉलिसीधारकाचे वय आहे 20 वर्ष व पॉलिसी टर्म त्याने 13 वर्षांचा निवडला तर 10 वर्षांसाठी त्याला 9,873 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागतो. पॉलिसी टर्म 15 वर्ष असेल तर 12 वर्ष 8,114 रुपये वार्षिक प्रीमियम असेल. 20 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी 17 वर्ष 5,645 रुपये वार्षिक प्रीमियम आणि 25 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी 22 वर्ष 4,253 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागेल. मित्रांनो, वय वर्ष 30, 40 किंवा 50 असेल तर 1 लाखाच्या सम ॲश्युअर्डसाठी किती प्रीमियम भरावा लागू शकतो याची माहिती आता स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे. कृपया व्हिडिओ पॉज करून ती अवश्य वाचा. आता LIC जीवन लक्ष्य पॉलिसी आपण एका उदाहरणामार्फत समजावून घेऊ. समजा अमर नावाच्या व्यक्तीला कन्यारत्न प्राप्त झाले आणि तिच्या शिक्षण किंवा विवाहाकरिता कमीत कमी प्रीमियम भरून अमरला एक ठीकठाक फंड उभा करायचा असेल. यावेळी अमरचे वय आहे 30 वर्ष व त्याने LICची जीवन लक्ष्य पॉलिसी खरेदी केली. अमरच्या मुलीचे वय आहे 1 वर्ष आणि सम ॲश्युअर्ड आहे 10 लाख रुपये. मुलीचे वय विचारात घेता अमरने पॉलिसी टर्म किंवा कालावधी निवडला आहे 25 वर्षांचा, ज्यामुळे 22 वर्ष अमरला प्रीमियम भरावा लागणार आहे. या पॉलिसी अंतर्गत पहिल्या वर्षीचा प्रीमियम आणि दुसऱ्या वर्षापासून पुढचा प्रीमियम हा वेगवेगळा असेल, कारण प्रीमियमवर पहिल्या वर्षी 4.5% आणि दुसऱ्या वर्षापासून पुढे 2.25% दराने GST आकारला जातो. अशा प्रकारे अमर पहिल्या वर्षी दर महिन्याला 3,618 रुपये तर दुसऱ्या वर्षापासून दर महिना 3,540 रुपये प्रीमियम भरेल. क्वार्टरली मोड निवडला असेल तर पहिल्या वर्षी 10,854 रुपये आणि दुसऱ्या वर्षापासून प्रीमियम पेईंग टर्म संपेपर्यंत दर 3 महिन्याला 10,621 रुपये अमरला भरावे लागतील.
याच प्रकारे हाफ इयरली मोडमध्ये पहिल्या वर्षी 21,477 रुपये, तर दुसऱ्या वर्षापासून 21,014 रुपये दर 6 महिन्याला, आणि इयरली प्रीमियम मोडमध्ये पहिल्या वर्षी 42,489 रुपये, तर दुसऱ्या वर्षापासून पुढे दरवर्षी 41,574 रुपये प्रीमियम अमरला भरावा लागेल. अशा प्रकारे अमर 22 वर्षात एकूण 9,15,543 रुपये प्रीमियम भरतो. आता ज्यावेळी पॉलिसी पूर्ण होते म्हणजे मॅच्युअर होते त्यावेळी ठरलेला बेसिक सम ॲश्युअर्ड म्हणजे 10 लाख रुपये अधिक 46,000 रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे 25 वर्षांसाठी 11,50,000 रुपये बोनस अधिक प्रति 1,000 सम ॲश्युअर्डवर 450 रुपये याप्रमाणे 4,50,000 रुपये असेल तर फायनल ॲडिशनल बोनस मिळून अमरला वयाच्या 55व्या वर्षी एकत्रितपणे 26 लाख रुपये लमसम रक्कम दिली जाईल, ज्यामुळे अमरला त्याच्या मुलीच्या शिक्षणाकरिता किंवा विवाहाकरिता एक मजबूत आधार मिळेल. पण जर समजा पॉलिसी टर्म दरम्यान अमरचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला पॉलिसीच्या त्या वर्षाकरिता किती रक्कम मिळू शकते याची माहिती आता स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे. या रकमेतही सम ॲश्युअर्ड अधिक बोनस आणि फायनल ॲडिशन बोनसची रक्कम समाविष्ट असेल. तसेच पॉलिसीच्या कोणत्या वर्षी किती लोन अमरला मिळू शकते ती सुद्धा रक्कम या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो, LIC जीवन लक्ष्य पॉलिसीबाबत या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा व इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट आणि पेन्शन स्कीमच्या माहितीसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.